चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। बघा उद्या 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे। बघा उद्या श्रावणातील तिसरा सोमवार असला तरी योगायोगाने उद्या संकष्टी चतुर्थीचा अत्यंत मोठा योग सुद्धा आलेला आहे। उद्या श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थी दोनही दुर्मिळ योग एकत्रित आल्याने उद्याचा जो सोमवार आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक आईसाठी आपल्या मुलांसाठी करावायचा एक खास उपाय घेऊन आलेले आहे। प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलांना यश मिळावं, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, माझ्या मुलांच्या कामातील अडथळे दूर व्हावे, प्रत्येक क्षेत्रात त्याला भरभरून यश मिळावं। प्रत्येक आईला वाटतं, तुम्ही असाल किंवा मी असेल, सगळ्यांना वाटतं। पण बऱ्याच वेळा असं होत नाही। मुलांच्या कामातील अडथळे दूर होत नाही, मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाही, व्यवसायात त्यांना यश मिळत नाही, शिक्षणात प्रगती होत नाही, नोकरीत प्रगती होत नाही। आपण खूप चिंतेत असतो, आपल्याला सुचत नाही काय करावं, समजत नाही मी कुठून सुरुवात करावी, कुठलं व्रत करावं। बघा अशा प्रत्येक आईसाठी मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या श्रावणातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय केला तर तुमच्या मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील, मुलांच्या इच्छा पूर्ण होतील, सतत मुलांना जे मिळणारं अपयश आहे ते थांबेल। या उपायाने तुमची मुलं व्यवसाय करत असतील तर व्यवसायात प्रगती होईल, नोकरी करत असेल तर नोकरीत प्रमोशन भेटेल, अभ्यास करत असेल, स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्यात सुद्धा त्यांना यश मिळेल। हा अत्यंत सिद्ध उपाय आहे जो फक्त संकष्टीलाच करता येतो। उद्या श्रावणातील सोमवारच्या दिवशी आलेली ही संकष्ट आहे, खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा योग आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांच्या मागे खूप आजारपण असेल, तुमची मुलं जराही ऐकत नसतील, कुणीतरी काहीतरी मुलांना केलंय असं जर आपल्याला वाटत असेल तर उद्या संकष्टी चतुर्थीला मुलांचं जे अंघोळीचं पाणी आहे, सकाळी आपण त्यांना जे अंघोळीचं पाणी काढू त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडे काळे तीळ घालायचे आहे, थोडं गोमूत्र घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला एक कणभर तुळशीची माती घालायची आहे। तुळशीची माती, गोमूत्र आणि त्याच्यासोबत काळे तीळ घातलेलं जर पाणी संकष्टीला तुमच्या मुलांनी त्यांच्या अंगावरून घेतलं तर त्यांचं जे काही संकट आहे ते दूर होईल, आजारपण दूर होईल, सतत करणारी चिडचिड कमी होईल, काही शत्रूंचा कोणीतरी काहीतरी केले हे सगळं त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल। मी स्वतः संकष्टीला असंख्य वेळा माझ्या मुलीसाठी हा उपाय करते आणि खरंच सांगते खूप अनुभव सुद्धा मला या उपायाचा आलेला आहे। आता यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे। देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाकडे असेल, तुम्ही त्याच मूर्तीसमोर हा उपाय करू शकता किंवा कुठेही आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल। काय करायचं आहे, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या समोर एक पाण्याने भरीत चौरस करायचा। पाण्याने भरीत चौरस म्हणजे काय करायचं, एका ग्लासात पाणी घ्यायचं, आपल्या हाताने चौकोनी पाणी फिरवायचं, जसं आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो आणि भरीव चौरस चौकोन करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देवघराच्या समोर पाण्याने भरलेला एक छान चौकोन करायचा आहे आणि त्या चौकोनामध्ये तुम्हाला एक नागवेलीचं विड्याचं पान ठेवायचं आहे। नागवेलीचं किंवा विड्याचं पान, नागवेली आणि विड्याचं पान एकच असतं। कोणी त्याला नागवेलीचं पान म्हणतं, कोणी त्याला खाऊचं पान म्हणतं, कोणी त्याला विड्याचं पान, जी पानं आपण पूजेत वापरतो हीच पानं। छान एक पान तुम्हाला त्या भरीव पाण्याच्या चौरसावर ठेवायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव लिहायचं आहे। जे सुद्धा तुमच्या मुलांचं नाव असेल, कुणाच्या मुलाचं नाव कमलेश असेल, कुणाच्या मुलाचं नाव संदेश असेल, कुणाच्या मुलीचं नाव मृणाली असेल, कुणाच्या मुलीचं नाव रिद्धी असेल, जे काही असेल, प्रशांत, सुशांत, जे काही नाव असेल ते तुम्हाला त्या नागवेलीच्या पानावरती हळदीने लिहायचं आहे। हळद किंवा चंदन दोघांपैकी काहीही घ्या, याने तुम्हाला ते नाव त्या पानावर लिहायचं आहे। यानंतर तुम्हाला त्या संपूर्ण पानावरती हिरवे मूग ठेवायचे आहे। हिरवा रंगाचा मूग जो आहे तो गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे आणि संकष्टीला हा हिरवा मूग जो आहे तो प्रगतीसाठी, दोष निवारण करण्यासाठी, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना यश प्राप्त करण्यासाठी हा हिरवा मूग खूप महत्त्वाचा मानला जातो। तुम्हाला संपूर्ण पानावर जिथे नाव लिहिलेलं आहे त्या संपूर्ण पानावरती
हे हिरवे मूग तुम्हाला ठेवायचे आहेत. मुठीने किंवा हाताने कसेही ठेवा, पण पूर्ण पान भरून तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहे. ठीक आहे. हे हिरवे मूग पूर्ण पानभर ठेवल्यानंतर थोडंसं अजून पाणी घ्यायचं आहे. हातात, उजव्या हातात किंवा पळीत चमच्यात घ्या आणि त्या पानावर असं गोल फिरवा. नैवेद्य दाखवतो तसं गोल फिरवा. त्यानंतर आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. शाबीत 7 लवंगा म्हणजे फुलवाल्या 7 लवंगा. 7 लवंगा घेऊन तुम्हाला त्या अत्तरात मिक्स करायच्या आहेत. हिना, गुलाब, मोगरा, चमेली, जाई, जुई कुठलंही छान अत्तर तुम्हाला 7ही लवंगांना लावायचं आहे. आता पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची. पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची. आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. मुलांची जी इच्छा असेल ती इच्छा त्या लवंगात अर्पण करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा गणेश गायत्री मंत्र किंवा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आणि ही लवंग जी आहे ती त्या मुगावर अर्पण करायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची. मुलांची इच्छा सांगायची, यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची, गणेश गायत्री मंत्र किंवा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आणि ही दुसरी लवंग सुद्धा हिरव्या मुगांवर अर्पण करायची म्हणजे ठेवायची. अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या समोर ठेवलेल्या हिरव्या मुगांवरती ठेवायच्या आहेत. आता हे पान, हे विड्याचं पान, त्यावर ठेवलेले मूग आणि त्याच्यावरती ठेवलेल्या लवंगा. संकष्टीला दिवसभर, तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय केला असेल तरी दिवसभर हे पान आणि त्यावर ठेवलेल्या वस्तू तुम्हाला तिथेच ठेवायच्या, उचलायच्या नाही, हलवायच्या नाही, काहीच करायचं नाही. दिवसभर तिथेच ठेवायचं. संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी संकष्टी तर मंगळवारच्या दिवशी सकाळी उठलात, अंघोळ झाली, सगळं काही आवरलं की त्यानंतर या पानावर ठेवलेल्या 7 लवंगा उचलायच्या, कापडात किंवा कागदात बांधायच्या आणि त्या आपल्या मुलांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, खिच्यात, व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यात त्यांच्या सोबत ठेवायच्या. सोबत जे हिरवे मूग आपण ठेवलेले होते आणि त्याखाली जे नागवेलीचं पान ठेवलेलं होतं, या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं. गोमातेजवळच जाण्याचा प्रयत्न करा. नसेल गोमातेजवळ समजा तुम्ही केला तर हिरवे मूग आणि ते नागवेलीचं पान, दोनही गोष्टी गोमातेला आपल्या हाताने खाऊ घाला. नाही शक्य तर मग काय करा, हे हिरवे मूग जे आहे ते आपल्या दारात, अंगणात, कुठेही जिथे पशुपक्षी तुम्हाला येताना दिसतील तर त्या पशुपक्ष्यांना खाऊ घाला. जसे पशुपक्ष्यांच्या पोटामध्ये ते जाणार किंवा जसं गोमाता ते ग्रहण करणार, त्या क्षणापासून तुमच्या मुलांचे सर्व दुःख संपणार, त्या क्षणापासून तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होणार, त्या क्षणापासून तुमच्या मुलांना यश मिळायला लागणार, त्या क्षणापासून तुमच्या मुलांची प्रगती होणार. क्लेश, कलह, सगळं रागीट, तापीटपणा सगळं कुठेतरी कमी होईल आणि सगळं मुलांच्या मनासारखं होईल. हा सुद्धा सिद्ध उपाय आहे, लाल किताबमधील उपाय आहे. श्रावण संकष्टी चतुर्थीचा हा उपाय आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.